हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमोल कीर्तीकरांना विजयी घोषित केल्यानंतर निकाल बदलण्यात निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींचा हात। संजय राऊतांचा आरोप तर वंदना सूर्यवंशींचे फोन तपासावेत, संजय राऊतांची मागणी। उत्तर पश्चिम मतदारसंघाचा निकाल संशयास्पद, रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये, खासदार संजय राऊतांची मागणी। नारायण राणेंच्या विजयासाठी घरोघरी पैसे वाटल्याचे व्हिडिओ समोर, खासदार संजय राऊतांचा आरोप। सांगलीत जयंत पाटील समर्थकांकडून विशाल पाटील विश्वजित कदमांना रील्समधून थेट इशारा, जयंत पाटील समर्थकांचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल। रोहित पवारांना शरद पवार गटात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता, जयंत पाटील आणि रोहित पवारांमधील संघर्ष मिटवण्यासाठी पक्षांतर्गत हालचाली सुरू। संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। राज्यात काँग्रेसला मांडणारा मोठा वर्ग, विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, काँग्रेस नेते नाना पटोलेंचं वक्तव्य। सरकारच्या शिष्टमंडळानं घेतली ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट, सरकारी शिष्टमंडळाकडून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना उपोषण मागे घेण्याची विनंती, तर लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार, राजकीय पक्षांसमोर आमदारांची मतं फुटू न देण्याचं आव्हान। अजित पवार गटाच्या राजेश विटेकरांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता, 27 जुलै रोजी विधान परिषदेच्या 11 आमदारांचा कार्यकाळ संपणार। 19 आणि 20 जूनला राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात राज ठाकरे सहभागी होणार। राहुल गांधी कोणता लोकसभा मतदारसंघ निवडणार याची उत्सुकता, उद्यापर्यंत लोकसभा सचिवालयाला उत्तर द्यावं लागणार, राहुल गांधी वायनाड मतदारसंघाच्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मणिपूरचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली, आज संध्याकाळी 4 वाजता होणार बैठक, मणिपूरचे मुख्यमंत्री आणि मणिपूर पोलीस दलातील उच्च अधिकारी बैठकीला सहभागी होणार। आज देशभरात बकरी ईद साजरी करण्यात येते, बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण। पश्चिम बंगालमध्ये कंचनजंगा एक्सप्रेसचा अपघात, मालगाडीची कंचनजंगा एक्सप्रेसला धडक, अपघातात 8 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।